जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या राकेश क्रिकेट अकॅडमीच्या 2 विद्यार्थ्यांची तिरुपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर एकाची 90 अंडर सब डिव्हिजन स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्यामुळे उल्हासनगर शहराचं नाव उंचावलंय। कृष्णा पिसे, चिन्मय पाटील आणि दीपेन केनी यांची निवड झाली आहे। राकेश क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून हे सर्व तरुण उल्हासनगर शहरात क्रिकेट सराव करतात, परंतु त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी सुसज्ज असं मैदान नसल्यानं ते सध्या प्रभात गार्डन या ठिकाणी एका भाडेतत्वावर टर्फमध्ये क्रिकेट खेळतात। यातील अनेक तरुणांची इच्छा इंडियन क्रिकेट टीममध्ये आणि IPL मध्ये खेळण्याची आहे, परंतु शहरात मैदान नसल्याची खंत आहे। राकेश क्रिकेट अकॅडमीमधील 3 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झाल्यानं भविष्यात ते IPL आणि इंडिया क्रिकेट टीमसाठी खेळण्याचं स्वप्न पाहतायत। या सर्व विद्यार्थ्यांचा सराव कोच राकेश कापरे हे अवरात्र मेहनत करून घेतात। त्यांच्या सानिध्यात भविष्याचे उत्तम क्रिकेटपटू या ठिकाणी निर्माण होतील अशी भावना करपे यांनी व्यक्त केली आहे। माझं नाव राकेश कापरे आहे। मी मुंबईला A डिव्हिजन खेळलेलो आहे आणि सध्या आता त्रिपुराला खेळत आहे, ते पण प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये। मी माझ्या अकॅडमीची सुरुवात ही लॉकडाऊनच्या अगोदरपासून केली होती। सुरुवात झाली ही आपल्या दसरा मैदानपासून, तर आता आपण टर्फमध्ये प्रॅक्टिस करतो। इथे म्हणजे बेसिक ट्रेनिंगपासून तर ॲडव्हान्स लेवलची ट्रेनिंग इथे दिले जाते। आणि एक सगळ्यात खास बात ही आहे अकॅडमीची आपल्या उल्हासनगरमध्ये, ही पहिली अशी अकॅडमी आहे की ज्या अकॅडमीमधनं आपले मुंबईमध्येच नाही तर बाहेर स्टेटमध्ये पण मुलं खेळतात। तसे त्रिपुरा झाला, अरुणाचल प्रदेशमध्ये झाला, ह्या ठिकाणी आपले प्लेयर्स खेळतात। जसे अरुणाचल प्रदेशमध्ये चिन्मय पाटील म्हणून आहे, ते रणजी ट्रॉफी खेळला आहे आपल्या अकॅडमीकडनं। त्याच्यानंतर दीपेन केनी आहे, जे आता त्रिपुराला खेळत आहेत। त्याच्यानंतर कृष्णा पिसे आहे, जो आता सध्या अंडर 18च्या टीममध्ये आहे, खेळत आहे तिकडे त्रिपुराला। सध्या त्याची मॅचेसच चालू आहेत। आणि काही दिवसानंतर आपला दीपेन केनी जो आहे माझा स्टुडंट, तो काही दिवसानंतर आता तिकडे रिप्रेझेंट करणार आहे त्रिपुरासाठी, कारण त्याचा परफॉर्म खूप चांगला आहे तिकडे। त्याने हिस्ट्री क्रिएट केली आहे तिकडे की 40 बॉलमध्ये त्यांनी 100 रन पटकावले आहे आणि विकेट्स पण काढल्यामुळं तो त्या साईडला खूप हायलाईटमध्ये आलेला आहे। आणि माझी अशीच अपेक्षा आहे की माझ्या अकॅडमीचे प्रत्येक प्लेयर एक चांगल्या ठिकाणी खेळायला जावं। एक कोचचं कामच आहे की त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणं, ते मी करत आहे आतापर्यंत। आपले विद्यार्थी IPL झालं, त्याच्यानंतर इंडियन टीम झालं। आता सध्या तरी माझ्या लास्ट इयरमध्ये माझा एक स्टुडंट आहे अंकित कुमार म्हणून, तो राजस्थान रॉयल्सच्या नेट बॉलिंग कॅम्पला होता। आता वर्षभर झालं तो UPमध्ये प्रॅक्टिस करतो सध्या। त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता इकडे आल्यावर। आणि एक अंकित म्हणून एक चांगला बॉलर आहे, त्याने हे त्रिपुराला एवढी चांगली कामगिरी केली आहे, त्याला येत्या टायमासाठी आता त्याला त्रिपुरामध्ये बोलवणार आहेत खेळायला। आणि एकंदरीत आपल्या म्हणजे बोलतात ना, जास्तीत जास्त इथे गोरगरीब चांगले म्हणजे गोरगरीब घराण्यातलेच प्लेयर आहेत आणि चांगले करणारे प्लेयर आहेत। आता त्यांना मला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे। आता मुंबईमध्ये ज्या फॅसिलिटीज भेटत आहेत मुलांना, तेच मी प्रयत्न करतो की इथं उल्हासनगरमध्ये त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून द्यायचा। आणि एक आता तुमच्या न्यूजच्या सल्ल्याने मी एक हे पण बोलतो की मला उल्हासनगरमध्ये एक कुठे ना कुठे एक छोटी ना छोटी जागा मिळावी आपल्या क्रिकेट अकॅडमी चांगल्या प्रकारे सुरू करण्यासाठी, जेणेकरून मुलांना मातीमध्ये खेळायची सवय असावी। त्यामुळे माझं नाव दीपेन केनी आहे आणि अकॅडमी खूप छान आहे। या अकॅडमीमध्ये खेळून मी 2 वर्ष आले आणि त्रिपुरा स्टेटसाठी रिप्रेझेंट करतो। म्हणजे कशा प्रकारे तुझं तिकडे एक्सपिरियन्स होतो? खूप छान आहे। किती रन काय बॉलर काय? मी माझे एक टुर्नामेंट खेळलो, त्याच्यात प्ले ऑफ दी टुर्नामेंट होतो मी। किती धावा केल्या होत्या? मी एक मॅचमध्ये 118 केलेले आहे, एक मॅचमध्ये 60 केलेले आणि एक मॅचमध्ये 63। काय पुढचं स्वप्न काय? इंडियनसाठी रिप्रेझेंट करायचं आहे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉनवेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।